आज बोरगाव काळे या माझ्या गावचे सर्व सहकारी नागरिक बांधव भगिनी या ठिकाणी आलेले आहेत। लातूर टेंभुर्णी या राज्य महामार्गाचं चौपदरीकरण व्हावं यासाठी गेल्याच महिन्यामध्ये बोरगाव काळे येथे एक व्यापक बैठक सर्व पंचक्रोशीतल्या गावातील नागरिकांची झालेली होती आणि त्यामध्ये सध्या मुरुड अकोला ते करकट्ट्यापर्यंत जो काही रस्ता 7 मीटरचा मंजूर झालेला आहे त्याऐवजी एका बाजूनं 4 पदरीमधला 9 मीटरचे रस्ता करावा ही प्रमुख मागणी सर्व ग्रामस्थांची होती आणि म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून जे काही 7 मीटरचं काम आहे ते न करता 9 मीटरनेच हे काम सुरू करावं अशा प्रकारची सुद्धा त्यांना सूचना आणि विनंती केलेली आहे। त्यामुळे ते काम थांबवायला सांगितलेलं आहे आणि त्यानुसार या राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्याकडे सुद्धा एक व्यापक बैठक गेल्या 3 महिन्यापूर्वी मी या संदर्भात घेतलेली होती आणि त्या अनुषंगाने ज्या सूचना माननीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेल्या होत्या त्या अनुषंगानं लातूर शहर ते 12 नंबर पाटीपर्यंत जो काही जुना 4 लाईन झाला आहे त्याचं रुंदीकरण मजबूतीकरण करावं हे पण आपण सूचना केली। त्या अनुषंगानं आता हे काम सुरू झालेलं आहे आणि तेही काम उत्तम क्वालिटीचं करावं अशा प्रकारच्या सूचना सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना मी स्वतः त्या ठिकाणी गेल्या 4 दिवसापूर्वी दिलेल्या आहेत। त्यांनी सांगितलं की गुणवत्तेमध्ये कुठलेही कॉम्प्रोमाइज आम्ही करणार नाही, जे काही टेंडरमध्ये नॉर्म्स आहेत त्याचप्रमाणे हे काम केलं जाईल असंही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि सध्या 12 नंबर पाटी ते मुरुड अकोलेपर्यंत जो काही 4 पदरी रस्ता झाला आहे त्याच्यामध्ये 4 मोठे पूल राहिलेले आहेत। वेळोवेळी अपघात त्या ठिकाणी होतात, त्यामुळे हे पूल करण्याच्या सूचना सुद्धा माननीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेल्या होत्या। त्यामुळे हे 4ही पूल आता मंजूर झाले, याचं टेंडरही झालंय। आता पावसाळा असल्यामुळं आपल्याला बायपास काढून रस्ता देता येत नाही। पावसाळा संपल्या या 4ही पुलाची कामं त्या ठिकाणी सुरू होतील आणि लातूर शहर ते मुरुड अकोला हा अगदी व्यवस्थितपणे 4 लाईन रस्ता पूर्ण होईल या दृष्टीनं पावलं उचललेली आहेत। आता बोरगाव काळे मुरुड अकोला ते करकट्टा म्हणजे बोरगाव काळेपर्यंत हा 4 लाईन रस्ता एका बाजूनं मंजूर 7 मीटरचं रूपांतर 9 मीटर करणं आणि टोटल टेंभुर्णीपर्यंतचा 4 लाईन रस्ता त्याच्यामध्ये उड्डाण पुलं आली, बायपास आले, या सगळ्याचा DPR जो असतो तो पण आता शासनाने महाराष्ट्र शासनाकडून केंद्र शासनाकडे गेलेला आहे आणि त्या DPR नुसार केंद्राची टीम गेल्याच आठवड्यामध्ये लातूरमध्ये आलेली होती। त्यांनी लातूरपासून बार्शी टेंभुर्णी हा पूर्ण रस्त्याची पाहणी केली आणि कुठं कुठं काय काय करायचं याचा सगळा आढावा घेतला आणि त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही दिल्लीला गेल्यानंतर याला मंजुरी देण्याचं काम त्या ठिकाणी करू। त्यामुळं माझी सर्व कृती समिती ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांना या निमित्तानं विनंती आहे की आपण थोडासा धीर धरावा, कारण शेवटी हे रस्त्याचं काम आहे, त्याला मंजुरी लागतात आणि विभागाच्या, त्यामुळे ते लगेच आज सांगितलं उद्या होईल असं होत नाही। तेव्हा तुम्ही थोडंसं सहकार्याची भूमिका घ्यावी। निश्चितपणाने हा काम आपल्याला 4 लाईनचं पूर्ण करायचं